अडकतायत, परंतु अतिघाई संकटात नाही याचा प्रत्यय सुद्धा काल डोंबिवलीमध्ये आलेला होता. कारण पाणी साचलेल्या अंडरपासमध्ये गाडी घातली आणि साचलेल्या पाण्यामध्ये ती गाडी अडकली. 14 गावातील रेल्वेच्या बोगद्यामध्ये पाणी साचलं होतं. नारिवली उत्तरशिव गावांना जोडणारा बोगदा पाण्याखाली गेला होता, मात्र तरीही तिथूनच गाडी दामटणं अंगाशी आलं. साचलेल्या पाण्यामुळे गावामध्ये जाणारी वाट बंद झाली. उत्तरशिव मार्गे नारिवली गावात जाणाऱ्या बोगद्यामध्ये पाण्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एका महाभागाने अशा पद्धतीने गाडी घुसवण्याचा प्रयत्न केला आणि ती गाडी अत्यंत वाईट पद्धतीने या पाण्यात अडकलेली या दृश्यांमध्ये दिसते. ऊपर 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 टच कर, उसको ऊपर टच कर, दीवार में टच कर, दीवार में ऊपर दबा, गाड़ी नीचे दबा, नीचे खड़ा रे. आणि डोंबिवलीतनं अपडेट आहे. स्टेशन परिसरामध्ये गुडघ्यावरती पाणी साचलंय. काही दुकानात पाणी शिरलंय. MIDC निवासी मधील मिलापनगर, वंदे मातरम उद्यान आणि सुदामनगर मधल्या 4 बिल्डिंग्स, गौरीनंदन सोसायटी परिसरामध्ये नाल्यातील पाणी हे रहिवाशी बंगलोज आणि इमारतींच्या आवारात घुसलंय. आणि पाऊस असाच सुरू राहिल्यामुळे पुराचं पाणी घरात जाण्याची सुद्धा शक्यता आता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे रहिवाशांनी सतर्क राहावं अशी अर्थातच परिस्थिती आणि सतर्कतेने रहिवाशांनी KDMC आणि MIDC प्रशासनाला ही परिस्थिती कळवलेली आहे. रिजन्सी, अनंतम सिग्नल तसंच वंदे मातरम उद्यान जवळच्या मोठ्या नाल्याच्या संरक्षक भिंतीला काही ठिकाणी भगदाडं पडली आहेत. त्यातून नाल्याचं पाणी रस्त्यावरती येत आहे. आता जर ही भिंत कोसळून पडली तर मोठी आपत्ती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थातच आजूबाजूचे रहिवासी घाबरलेल्या अवस्थेत आहेत. आणि मुंबईमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरती दहिसर चेकनाक्यावर